जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा ठाणे में सावरकर नगर में श्री राम विद्यालय में महिलाओं के लिए फ्री सिलाई प्रशिक्षण एवं मॉडर्न फैशन क्लासेस का शुभारंभ जिजाऊ संगठन के संस्थापक नीलेश सांबरे द्वारा दिया जा रहा है। जिजाऊ का उद्देश्य महिलाओं को सशक्तिकरण कर उनको आत्मनिर्भर बनाना, उनको प्रशिक्षित कर रोजगार उपलब्ध करवाना। जिजाऊ के संस्थापक नीलेश सांबरे द्वारा महिला सामाजिक उत्थान हेतु समय समय पर विभिन्न कार्य किया जा रहा है। जिजाऊ संगठन कई वर्षों से इसी प्रकार के सामाजिक कार्य को बढ़ावा देने का कार्य करती आ रही है। समाज का विकास करने का कार्य जिजाऊ के माध्यम से होता आ रहा है। प्रशिक्षण जे आहे या ठिकाणी केंद्राचं देखभाल जे आहे ते जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे। अनेक काही महिला आहेत त्यांना मोफत या ठिकाणी शिलाई मशीनचं प्रशिक्षण जे आहे ते जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने जे आहे प्रामुख्याने देण्यात येणार आहे। आणि सावरकर नगरमध्ये शाखा जे आहे सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे। हे या ठिकाणी दिलं जाते। दरवर्षी ते सामाजिक कार्यासाठी 25 लाख वह्यांचं वाटप ह्या दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये असलेल्या भागांमध्ये ते करतात। त्याच्यामध्ये 130 रुग्णांचं बेडचं रुग्णालय त्यांच्या गावाला त्यांनी सुरू केलेलं आहे। CBSE बोर्डच्या 8 स्कूल त्यांना सक्सेस मिळालं त्यांच्या त्या गावामध्ये। आज आपण जे जिजाऊ संस्थेसाठी जे शिवण क्लासचा जो आज ओपनिंग झालेला आहे ते खरंच एवढं छान झालेलं आहे की इतर महिला म्हणजे तसं बघायला गेलं तर भरपूर महिला आहे आणि महिलांसाठी आज त्या घरात बसून कंटाळतात, तसं नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं। आज त्यांना घर बसल्या त्यांनी जरी आज हा क्लास केला तरी आज त्या स्वतःचा व्यवसाय काढू शकतात। एवढं म्हणजे खरंच सांबरे सरांनी खूप छान केलेले आहे आणि खरंच बरं वाटलं बघून, म्हणजे उत्साह वाटतो आपल्याला बघून, उत्साह वाटतो तर त्या जे करतात क्लासेस क्लास करतात त्यांना खूप म्हणजे उत्साह त्यांचा बघून मलाही खूप बरं वाटलं। संस्थेत टीचर म्हणून काम करते। सोनल वानखेडे माझं नाव आहे। मी आता सध्या इथे मॉडर्न क्लासेस मी घेणार आहे। आमच्या संस्थे थ्रू म्हणजे सरांनी इतके लेडीजसाठी फॅसिलिटी निर्माण केले आहे। आता आमचा आरी वर्कचा क्लास आहे, मायक्रोनचा क्लास, मायक्रोन डिझाईनचा क्लास आहे, परत नेल आर्टचे आहे, असे बरेचसे क्लासेस आमच्या इथे चालू होणार आहे आणि ते टोटल फ्री आहे। सांबरे सरां थ्रू ते टोटल फ्री आहे। त्याबद्दल सर्वांना सांगेल एकच की जास्तीत जास्त लेडीज क्लासला हजर राहून सक्षम व्हावं हीच आमच्या जिजाऊचं ध्येय आहे। जिजाऊ संस्थे मला एक मैत्रिणीने मला सांगितलं, ॲज अ मी म्हणते की मला म्हणजे मी शोधातच होते, असे कुणाला पण सांगत होते की मला कोणी आरीवर शिकवणार सांगा मला तुम्ही, म्हणजे कोणी पण सांगणार की मला किंमत जास्त असायची नाही का। आम्ही घरगुती माणसं, म्हणजे जास्त आम्हाला काही इश्यू माहित नाहीये बाहेरचं, किंवा पैसा पाणी कुठं खर्च करायचा ते मला काही माहित नाहीये। मग मी कुठे शोधायला गेले का ते मला गोष्टी भेटायच्या की नको पैसे जास्त लागतात, पण हे संस्थेने जसं मला म्हणजे लक म्हणतात ना ती गोष्ट मला ह्या थ्रू समजली की मी शोधातच होते आणि मला ती गोष्ट भेटली ह्यात। आणि मग खरंच मी यांचे आभार मानते की मला ह्या गोष्टी आरी वर्क मेन म्हणजे मी आरी वर्क शिकण्यासाठी आलेली आहे। तर मला खूप म्हणजे ह्या सरांनी निलेश सरांनी सांगितलंय ना ती गोष्ट खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट मला आरी वर्कच्या थ्रू मला भेटेल। आणि ही खूप मोठी संस्था जी आहे ना आतापर्यंत ज्यांनी केलंय की शिलाई मशीनचे क्लासेस वगैरे घेत आहेत ना ते महिलांसाठी खूप उपयुक्त आहेत। नमस्ते, अस्सलाम वालेकुम।
मेरा नाम मुस्कान मंसूरी है। मैं जिजाऊ संस्था में एक टीचर हूँ। मेहंदी क्लास, हेयर स्टाइल क्लास, रंगोली क्लास, साइड ड्राइविंग, हर थाना में हर इलाके पे हर क्लासेस हमारा होता है। लेडीज़ के लिए सब फ्री है, कुछ पैसे हम लेडीज़ से नहीं लेते हैं। हमारी जिजाऊ संस्था का मकसद है कि लेडीज़ आज़ाद रहे, आगे बढ़े और कुछ करे। और जैसे मेहंदी क्लासेस में आजकल बहुत से त्योहारों में मेहंदी क्लासेस ज़्यादा चलता है, मतलब मेहंदी चलता है, तो हम लेडीज़ लोग को सिखाते ताकि वो आगे बढ़े, आगे मतलब कुछ पैसे अपने पास रखे और कमा सके। ये हमारा संस्था में जुड़े रहना है। और प्लस अभी लेडीज़ के लिए सिलाई क्लासेस अभी चालू हुआ है। अभी धीरे धीरे सब चीज फॅसिलिटी लेडीज लोग के लिए चालू होईल। क्लासेस करून 2 पैसे मिळवून आपला घर खर्च चालवून घरातल्या संसाराचा रगाडा त्यांनी व्यवस्थितपणे स्वतःच्या पैशांनी चालवावा, यासाठी हे क्लासेस फ्री आहेत आणि त्यांनी ते करावं असं सरांचं एक ध्येय आहे। महिलांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा व स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहावं, जेणेकरून पुढे चालून परिस्थिती काय येईल ते आपल्याला माहित नसते। सांबळे सरांनी जर आपल्यासाठी एवढे सोयी उपलब्ध करून दिले आहे तर त्याचा त्यांनी पूर्णपणे लाभ घ्यावा, एवढेच माझी विनंती महिलांना। सांबळे सरांचे खूप खूप धन्यवाद।